महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखीन एक मैदान तयार झालंय, पण यावेळी ते ना विधानसभेचं ना लोकसभेचं, तर ते आहे ऑलिम्पिकचं। एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ। दोघेही अनुभवी आणि तितकेच दोघेही संघटनप्रिय। पण यावेळी सामना आहे क्रीडांगणाच्या राजकारणातल्या ताकदीचा। येत्या 2 नोव्हेंबर रोजी होणारी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक ही दिसायला क्रीडा संघटनेची निवडणूक असली तरीही तिच्यात दडलेले आहेत अनेक राजकीय अर्थ। या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण ही निवडणूक ही केवळ संघटनेची लढत नाहीये, तर राज्याच्या 2 प्रमुख राजकीय प्रवाहामधील प्रतिष्ठेची झुंज आहे। आज आपण यावरतीच सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे-कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच काय, तर राज्यातील सर्व क्रीडा संघटनांचं छात्र संघटन। राज्यभरातल्या ऑलिम्पिक प्रकाराच्या खेळाडूंना प्रशिक्षण, स्पर्धा आणि प्रोत्साहन देणारी ही संस्था क्रीडा क्षेत्रात मोठं स्थान राखते। गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेवरती अजितदादा पवार यांचा प्रभाव राहिला आहे। 2014 पासून ते आज तागायतपर्यंत अजितदादा यांनी क्रीडा संघटनांमधील निर्णय प्रक्रियेवरती आपला ठसा उमटवलाय। सलग 3 वेळा या संघटनेचं नेतृत्व दादांनी केलंय। पण या वर्षीची ही निवडणूक वेगळी आहे, कारण समोर आहेत पुण्याचे खासदार आणि आताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ। मोहोळ यांना भाजपकडून थेट पाठबळ असल्याचं दिसतंय, तर अजितदादा पवार यांच्या मागे आहे अनुभव। त्यामुळे ही लढत फक्त क्रीडांगणापुरती मर्यादित नाहीये, तर ती ठरत आहे राजकीय प्रतिष्ठेची परीक्षा। पण ही निवडणूक का महत्वाची आहे ते पाहणं आणि समजून घेणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे। ही निवडणूक फक्त एका पदाची नाहीये, तर महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणाच्या दिशेची आहे। MOA ही संस्था राज्यातील 30हून अधिक क्रीडा संघटनांचं प्रतिनिधित्व करते आणि तिच्या निर्णयांचा परिणाम हा लाखो खेळाडूंच्या भवितव्यावरती होतो। अजितदादा यांच्या नेतृत्वात MOA ने क्रीडा संकुलनाचे बांधकाम आणि खेळाडूंच्या शिष्यवृत्तीवरती भर दिला होता। पण आता मोहोळ यांच्या येण्याने नवीन दृष्टिकोन देखील येऊ शकतो। भाजप सरकारकडून केंद्र स्तरावरील निधी आणि सुविधा वाढवण्याचा आग्रह केला जाईल, ज्यामुळे क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय एकात्मता मजबूत होईल। तर दुसरीकडे ही निवडणूक ही येणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी जोडली जाणं हे अगदीच स्वाभाविक आहे। त्यामुळेच अजितदादांसाठी ही निवडणूक अपयशी ठरली तर पवार कुटुंबाचे क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व धोक्यात येईल। तर दुसरीकडे मोहोळांसाठी ही निवडणूक विजयी ठरली तर केंद्र सरकारची क्रीडा धोरणं राज्यस्तरावरती राबवण्याची संधी देईल। एकंदरीतच काय, तर ही निवडणूक क्रीडा आणि राजकारण यांच्या संगमस्थळी आहे, जी महाराष्ट्राच्या युवा आणि खेळाडू वर्गासाठी महत्वाची आहे। अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनने अनेक उपक्रम राबवले, राज्यभरात क्रीडा स्पर्धा घेतल्या, खेळाडूंना पुरस्कार देखील दिले। पण त्याच वेळी त्यांच्या कार्यकाळावरती काही गंभीर गैरकारभाराचे आरोप देखील झाले। काही संघटनांनी निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी निधी वितरणात पक्षपातीपणाचा आरोप झाल्याचं देखील स्पष्ट केलं। काही खेळाडूंनी तर ग्रामीण स्तरावरती क्रीडा योजना पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली। मात्र अजितदादांनी या आरोपांना फारसं महत्त्व न देता उलट सांगितलं की त्यांच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्राला सर्वाधिक निधी आणि नवी संरचना मिळाली। हे खरं आहे की अजित पवार यांनी महाराष्ट्रात क्रीडा संरचनेवरती भर दिला। पुणे, बारामती, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी नवीन क्रीडा संकुलनांची उभारणी केली। खेलो महाराष्ट्र आणि महाराष्ट्र क्रीडा महोत्सव सारख्या उपक्रमांना त्यांनी चालना देखील दिली। त्यामुळे अजितदादांची प्रतिमा ही एक क्रीडाप्रेमी प्रशासक म्हणूनही तयार झालेली आहे, पण त्याच वेळी राजकीय नियंत्रण राखणारा संघटक म्हणूनही त्यांची ओळख पक्की झाली। तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांची क्रीडा क्षेत्रातील पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे। ते स्वतः राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत। पुण्याचे माजी महापौर म्हणून त्यांनी शहरात अनेक क्रीडा उपक्रम देखील सुरू केले। त्यांनी राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि त्याचबरोबर ती युवा कार्य मंत्रालयासोबत देखील काम केलेलं आहे। महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली अशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्यांनी भरवली। आता खासदार क्रीडा महोत्सवाचं नियोजन आहे। याशिवाय त्यांच्याकडूनच पुण्याला नवी मॅरेथॉन देखील मिळत आहे। खेळाडूंच्या हितासाठी स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे। केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी वारंवार राजकारणाबाहेर क्रीडेला स्वायत्त स्थान मिळालं पाहिजे असं मत व्यक्त केलं आणि आता ही निवडणूक म्हणजे त्याच विचारांची चाचणी आहे। या निवडणुकीत राज्यातील 30 संघटनांचे 60 प्रतिनिधी हे मतदान करतील। ही निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक समिती नेमण्यात आली असून मतदान हे 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे।
अजित पवार गटाकडे पारंपरिक संघटनात्मक जाळं आहे, तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपचं संघटन आणि त्याचबरोबर ती युवा पिढीचं समर्थन आहे. त्यामुळे ही लढत काट्याची होणार यात शंकाच नाहीये. पण यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अजितदादांच्या कार्यकाळात गैरकारभाराचे आरोप झाल्याचा. अजितदादा पवार यांच्या MOA अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काही आरोप समोर आलेले आहेत, तेही तितकंच बघणं महत्वाचं आहे, ज्यांचा उल्लेख हा निपक्षपणे करणं देखील आवश्यक आहे. विरोधकांच्या मते संस्थेच्या निधी वाटपात पारदर्शकता कमी असल्याचे आणि त्याचबरोबर ती काही स्पर्धांच्या आयोजनात अनियमितता झाल्याचे आरोप मोठे आहेत. त्याचबरोबर ती कोविडमुळे क्रीडा उपक्रम हे थांबले असताना संस्थेच्या खर्चावरती प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय क्रीडा निधीचा गैरवापर केल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्याचबरोबर ती काही खेळाडू संघटनांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता असल्याचे देखील सांगितले. सध्या दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवारांचा भर त्यांच्या अनुभवावरती आणि कामगिरीवरती आहे, तर मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिनिधी हे बदल आणि पारदर्शकतेचा नारा देत आहेत. बहुतांश जिल्हा संघटनांमध्ये अजितदादांचे नेटवर्क हे स्ट्रॉंग मजबूत आहे, पण गेल्या 2 वर्षात भाजपने ग्रामीण क्रीडा संघटनांमध्ये आपली पकड ही वाढवली आहे, तितकीच मजबूत केली आहे. त्यामुळे निकाल कोणत्याही दिशेने वळू शकतो. या निवडणुकीचा निकाल फक्त क्रीडा क्षेत्रासाठीच नाहीये, तर राजकीय संदेशासाठीही निर्णायक ठरू शकतो. जर अजितदादांनी आपलं वर्चस्व राखलं तर ते त्यांच्या अजूनही कायम असलेल्या संघटन शक्तीचं प्रतीकच ठरेल. पण जर मुरलीधर मोहोळ विजयी झाले तर ते भाजपच्या संघटनात्मक विस्ताराचं मोठं प्रतीक ठरेल. शेवटी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची ही निवडणूक फक्त एका क्रीडा संघटनेची निवडणूक नाहीये, ती आहे शक्ती परीक्षा, एका अनुभवी नेत्याची आणि नव्या ऊर्जेनं पुढे येणाऱ्या केंद्रीय मंत्र्याची. या लढतीचा निकाल काहीही असो, पण त्यानंतर महाराष्ट्राचं क्रीडा राजकारण नव्या समीकरणाकडे वळणार हे निश्चित आहे. कारण इथे प्रश्न फक्त पदाचा नाहीये, तर क्रीडेतून दिसणाऱ्या राजकीय शक्तीचा आहे. मैदान तयार आहे आणि महाराष्ट्र आता पाहणार आहे क्रीडांगणावरती कोण ठरणार चॅम्पियन ऑफ पॉवर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोण जिंकावंसं वाटतंय, दादा की अण्णा.